कुंभ राशीच्या मित्रांनो, 24 फेब्रुवारीनंतर तुमच्या आयुष्यात असा बदल सुरू झाला आहे जो पुढची 45 दिवस तुमची ओळखच बदलू शकतो. तुमच्या स्वतःच्या मनावर, शरीरावर आणि व्यक्तिमत्वावर आता 2 प्रचंड शक्तिशाली ग्रह बसले आहेत, राहू आणि मंगळ. ही युती तुम्हाला सामान्य ठेवणार नाही, तुम्हाला गेम चेंजर बनवणार आहे. पण सावधान, हा बदल योग्य वापरला तर राजा बनवेल आणि चुकीचा वापर केला तर मोठी चूक घडवेल. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर लगेच कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे. शनिदेवावर श्रद्धा असेल तर जय शनिदेव कमेंट लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगणारे उपाय तुमचे नशीब फिरवू शकतात. नमस्कार, जय माता दी. तुम्हा सर्वांचे आमच्या ज्योतिष केंद्र चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व? आम्हाला खात्री आहे की तुम्ही सर्व ठीक असाल, आनंदात असाल आणि अशी आशा करते की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील. आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीबद्दल. तर कुंभ राशीबद्दल महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 24 फेब्रुवारीपासून राहू आणि मंगळ हे दोन्ही ग्रह कुंभ राशीच्या पहिल्या घरात म्हणजेच प्रथम स्थानात एकत्र येत आहेत. आता पहिले घर म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पहिले घर म्हणजे तुम्ही स्वतः आहात. तुमची बुद्धी, तुमचे विचार, तुमची नियत, तुमचे वागणे, तुमचे मन, तुमचे शरीर आणि तुमचे सौंदर्य हे सर्व म्हणजे प्रथम स्थान आहे. आणि याच पहिल्या घरात राहू आणि मंगळ एकत्र राहणार आहेत. हे कधीपर्यंत राहतील? तर हे एप्रिलपर्यंत एकत्र असतील. तर एप्रिलपर्यंत या दोघांच्या युतीचा तुमच्यावर काय प्रभाव पडेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर राहू आणि मंगळ पहिल्या घरात एकत्र आल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी काय बदल होतील हे पाहूया. हे ग्रह तुमच्या पहिल्या घरात असल्याने तुमचे विचार कसे बदलतील, तुमचे वागणे कसे बदलेल आणि लोकांप्रती तुमचा दृष्टिकोन किंवा लोकांचा तुमच्याप्रती असलेला बदल कसा असेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण प्रत्येक ग्रहाचा प्रभाव तुमच्या विचारांवर आणि वागण्यावर नक्कीच पडतो. आणि हे दोन्ही ग्रह तर तुमच्या पहिल्याच घरात बसले आहेत, जे तुमचे स्वतःचे शरीर आणि मन मानले जाते. आता इथे गणिताचा विचार केला तर राहू 16 अंशावर बसले आहेत आणि मंगळ 0 अंशावर आहे. याचा अर्थ असा आहे की राहू हा मंगळापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. राहू आपला पूर्ण प्रभाव दाखवेल आणि तो मंगळाच्या माध्यमातून दाखवेल. म्हणजेच कुंडलीत ज्या ज्या घरांवर मंगळाचा प्रभाव पडेल तिथे राहू आपले नियंत्रण नक्कीच दाखवेल. कारण राहू मंगळापेक्षा प्रबळ आहे. विचार करा, मंगळ 0 अंशावर म्हणजे बाल अवस्थेत आहे, तर राहू 16 अंशावर म्हणजे युवा अवस्थेत आहे. त्यामुळे राहू जास्त पॉवरफुल आहे. विशेष म्हणजे राहू शतभिषा नक्षत्रात आहे, म्हणजेच तो स्वतःच्याच नक्षत्रात बसला आहे. त्यामुळे तो अधिक शक्तिशाली होऊन काम करत आहे. मंगळ तुमच्यावर प्रभाव टाकेलच, पण त्यासोबतच राहूचा प्रभावही तुम्हाला मंगळाच्या रूपात पाहायला मिळेल. आता नेमका काय परिणाम होईल? तर बघा, मंगळ धाडस घेऊन येतो, तर राहू माणसाला चतुर आणि चलाख बनवतो. इथे तुमच्या संपूर्ण शरीरावरच काम होईल. राहू तुमची बुद्धी वाढवत आहे, तुम्हाला चतुर, चलाख आणि आत्मविश्वास देत आहे. राहूला कलियुगाचा राजा मानले जाते आणि इथे राहू तुम्हाला कलियुगाप्रमाणे बनवत आहे. आजच्या काळात चतुर आणि चलाख बनणे खूप गरजेचे आहे. आजच्या काळात बुद्धिमान असणे, आत्मविश्वास बाळगणे आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणे आवश्यक आहे, नाहीतर लोक तुम्हाला फसवतील. स्वतःमध्ये इतकी शक्ती आणि आत्मविश्वास ठेवा की लोकांनी तुमच्याशी बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे. कलियुगात असेच आहे आणि तुम्हाला तसे बनावे लागेल. राहू तुम्हाला हेच शिकवतो. दुसरीकडे मंगळ हा एक ऊर्जावान ग्रह आहे. मंगळ तुम्हाला हिंमत देण्यास सुरुवात करेल. मानसिकदृष्ट्या राहू तुम्हाला चतुर, चाणाक्ष आणि बुद्धिमान बनवून खंबीर करत आहे. पण शारीरिकदृष्ट्या तुम्हाला कोण मजबूत करेल? तर मंगळ तुम्हाला शारीरिकदृष्ट्या मजबूत करेल. मंगळ तुमच्यात अशी हिंमत निर्माण करेल की मी कोणाला घाबरत नाही, मी पुढे जात आहे. हे धाडस तुम्हाला मंगळ देईल. आता याचे परिणाम कुठे कुठे पडत आहेत ते पाहूया.
मंगळाची दृष्टी जिथे पडेल तिथे राहूचाही प्रभाव असेल. मंगळाची दृष्टी 4थ्या आणि 8व्या घरावर आहे. मंगळाला भूमिपुत्र किंवा जमिनीचे घर म्हटले जाते आणि 4थे घरही जमिनीशी संबंधित आहे. मंगळाची दृष्टी 4थ्या घरावर पडत आहे, जे सुखसुविधा आणि मालमत्तेचे घर मानले जाते. त्यामुळे जर तुम्ही प्रॉपर्टीशी संबंधित काम करत असाल तर तुम्हाला चांगला नफा पाहायला मिळेल किंवा तुम्ही एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकता. कारण जोपर्यंत राहूची दृष्टी मालमत्ता किंवा वाहनाच्या घरावर पडत नाही तोपर्यंत तुम्ही वाहन किंवा मालमत्ता घेऊ शकत नाही. आता इथे दोघांचा प्रभाव आहे, म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी किंवा वाहन घेऊ शकता. तुमचे काम 100% होईल. तसेच या क्षेत्राशी संबंधित व्यापारातही मोठा नफा मिळेल. पण इथे राहूचा प्रभाव असल्याने तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. राहू म्हणतो की मी कलियुगाचा राजा आहे. त्यामुळे प्रॉपर्टीशी संबंधित कोणतेही काम करताना कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमची कामे नक्की होतील, पण ती दुसऱ्याच्या भरवशावर सोडू नका. जे काही करायचे आहे ते स्वतःच्या देखरेखीखाली करा. कोणावरही विसंबून राहू नका. मंगळ तुमचे योग जुळवून आणत आहे तर राहू तुम्हाला सावध करत आहे. थांबा, कुंभरास, अजून मोठी गोष्ट बाकी आहे. राहू आणि मंगळाची ही युती फक्त आत्मविश्वास वाढवत नाही, तर तुमच्या आयुष्यातील एक मोठी अडचण एप्रिलपूर्वी संपवू शकते. ज्यांना प्रॉपर्टी, वाहन, यूट्यूब, सोशल मीडिया किंवा AI क्षेत्रात काम करायचे आहे त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी ठरू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की हा काळ तुमच्यासाठी मोठा बदल घेऊन येणार आहे तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि हाईप बटन दाबा. कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी ऊर्जा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुंभ राशीपर्यंत पोहोचला पाहिजे. आता 8व्या घराबद्दल बोलूया. 8वे घर हे तणाव, स्ट्रेस, मृत्यू किंवा मोक्षाचे आणि शोधनाचे घर मानले जाते. इथे मंगळाची दृष्टी आणि राहूची साथ काय करेल तर हे तुम्हाला मानसिक तणाव आणि अँक्झायटीमधून मुक्त करेल. 8वे घर मुक्तीचे आहे आणि तिथे मंगळाची चांगली दृष्टी पडणे म्हणजे जुन्या काळजांमधून सुटका होणे. एप्रिलपर्यंत तुमची एखादी मोठी चिंता दूर होऊ शकते. जे लोक रिसर्च किंवा शोधाशी संबंधित क्षेत्रात आहेत त्यांच्या कामात प्रगती होईल. तसेच राहू पहिल्या घरात असल्याने ज्यांचे काम यूट्यूब, सोशल मीडिया, मार्केटिंग किंवा AIशी संबंधित आहे त्यांना खूप फायदा होईल. कलियुगात याच गोष्टींचे वर्चस्व आहे. जर तुम्ही असे काम सुरू करू इच्छित असाल तर 1 एप्रिलपूर्वी नक्की करा. तुम्हाला 100% लाभ मिळेल. थोडक्यात सांगायचे झाले तर मंगळ तुम्हाला ऊर्जा देत आहे आणि राहू तुम्हाला हुशार बनवत आहे. ही युती तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पाठिंबा देत आहे. राहू फक्त एकच चेतावणी देतो की घाबरू नका, सातत्य ठेवा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमच्यातील आत्मविश्वासाचे रूपांतर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होऊ देऊ नका. शेवटी कुंभरास असल्याने तुमची शनीची 7.5 सुरू आहे आणि हा तिचा 3रा टप्पा आहे. 3रा टप्पा तुम्हाला जास्त त्रास देणार नाही, कारण पहिल्या 2 टप्प्यात तुम्ही खूप सोसले आहे. आता शनिदेव म्हणतील की तुमच्या कष्टाचे फळ देण्याची वेळ आली आहे. आता शनी अशा स्थितीत आहेत जिथे ते तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकतात. काही उपाय. पहिला, शनीची 7.5 चालू असल्याने दररोज 108 वेळा शनीचा बीज मंत्र जप करा. दुसरा, चंदनाचा किंवा गुलाबाचा अत्तर वापरा. तिसरा, मंगळाला आणि 7.5साठी दररोज हनुमान चालीसा वाचा. चौथा, राहूसाठी संध्याकाळी कापूर आणि साजूक तुपाचा धूर करा. कुंभ राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, राहू तुम्हाला चतुर बनवत आहे, मंगळ तुम्हाला निर्भय बनवत आहे आणि शनी तुमच्या कष्टाचे फळ देण्यासाठी तयार आहेत. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, आत्मविश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला वाटत असेल की हे भाकीत तुमच्या आयुष्याशी जुळतं आहे तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ शेअर करा त्या प्रत्येक कुंभ राशी व्यक्तीला ज्यांना हा संदेश ऐकणे गरजेचे आहे. आणि अजून असेच अचूक आणि स्पष्ट राशी भविष्य हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय माता दी. धन्यवाद.